आणि नवीन पद्धतीने मुलाचे कसं जाता येईल प्रयत्न केला जातो। एखाद्या शैक्षणिक साधनाकडून सर्वसाधारणपणे आपल्या काय अपेक्षा असतात? तुम्ही जो प्रशिक्षण आहे तो माझ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत परिणामकारक पद्धतीने सोप्या पद्धतीने पोहोचवायचा। मग हे एखादं छोटंसं क्लासमधलं वापर करून तयार केलेलं साधन सुद्धा विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपण पोहोचू। हे डिस्पोजेबल क्लास आहे, याच्या साईडला आपण भरपूर संख्या तयार करतो। पाचवीच्या मुलांना हे आपण देऊ शकतो संख्या त्याची स्थानिक किंमत याबद्दल। यानंतर थेरॉटिकल प्रूफ आपण देतो, पण प्रॅक्टिकली सांगण्यासाठी तर या पद्धतीने आपण हे जर प्रूफ करायचं असेल आपल्याला तर अर्धवर्तुळाचा अंशात्मक 180 तर हे तिन्ही कोड आपण याच्यामध्ये जर बसवले तर त्रिकोणाची किंमत वापरली गेली 180 असते हे प्रूफ। आणि असे साधनाचा वापर करून आपण कोणाचे जेवढे गुणधर्म तेवढे सगळे याचबरोबर या पट्ट्यांच्या साहाय्याने आपण अनेक प्रकारे त्रिकोणाचे गुणधर्म चौकोनाचे गुणधर्मही दाखवू। थोडक्यात सांगतो, या वर्षीचे विज्ञान प्रदर्शन ही पारंपरिक साधनं असताना आपण वापरत असताना बऱ्याच अडचणी म्हणजे वर्गामध्ये थोड्या अडचणी येतात। मग नवीन काय करतात तर यावर्षी मॅथमॅटिक्स बाय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हा एक घटक आहे। म्हणजे कम्प्युटरमध्ये आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये एका फ्लॅशमध्ये सगळं येत नाही, 1 बाय 1 या पद्धतीने गणितामध्ये शिकवत असताना मुलांना उदाहरणार्थ आलेख शिकवायचा तर आलेख शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या समोर आपण एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस माहिती दिली, प्रमाण दाखवायचे आणि साधा स्तंभालेख काढायचा। तर या पद्धतीने जर आपण साधन तयार केले आणि याच्यामध्ये पट्ट्यांची योजना असणारं असं साधन तयार केलं की आपण आपल्याला हव्या असणाऱ्या उंचीपर्यंत त्या पट्ट्याने हे दाखवू शकतो। याच्यामध्ये साधा स्तंभालेख, जोड स्तंभालेख, विभाजित स्तंभालेख म्हणजे स्तंभालेखाचे जेवढे प्रकार आहेत तेवढे सगळे प्रकार याच्यामध्ये मुलांना आपण शिकवू शकतो। विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला सगळ्यात महत्त्वाचा आणि एका वेगळ्या पद्धतीने शिकवत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा अवधान घेतला। इतर वेळी आपण आपल्या क्लासरूममध्ये हे रोजच्या वर्गाची संख्या सुद्धा इथं दाखवतो, हा याचा उपयोग। त्यानंतर इयत्ता 5वी 6वीला भिडचित्र नावाचा एक प्रकार आहे नवीन। सध्यातली विषय वस्तू आहे वर्गामध्ये बऱ्याचदा आपण घेतो पण घेत नाही, मग मुलांना इमॅजिन करायला सांगतो आपण बघितलेस का, व्हिडिओ बघितलेस का, सातवीसाठी ठोकाळा बघितलेस का, प्रत्येक मुलाला इमॅजिन करायला जमेलच असतं। मग मुलांना प्रॅक्टिकली जर शिकवायचं झालं तर अशा पद्धतीने सर भिडचित्र तयार केली। त्या भिडचित्रांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्याला वर्गातच गणन करून दाखवू शकतो। त्याची गोष्ट किती, कडा किती, शिरोबिंदू किती ते तो ओळखेल, लिहिल, त्यानुसार ऑयलरचा थेरम सुरू करता येईल। या पद्धतीने प्रत्येक घराकृती तिथं दाखवता येते, म्हणजे ती आकृती असेल ती कुठची आकृती असेल या पद्धतीने प्रत्येक आकृती दाखवता येते। हा एक। आता हे सगळं प्रत्येक कन्सेप्ट म्हणजे प्रत्येक साधन हे एक एक घटक सुरू करते, पण हे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट करता येईल असं एक वेगळं साधन तयार केलंय। ते सुद्धा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या थ्रू एखादी कन्स्ट्रक्शन वर्गात शिकवायची तर आपण साहित्य घेऊन जातो, वर्गामध्ये कन्स्ट्रक्शन शिकवतो। बाळगी पहिल्यांदा हा रेषाखंड काढा, त्याच्यानंतर हा कोन तयार करा, हा साप मारा, पट्टी वगैरे घेऊन सगळं मुलांना शिकवतो। पण त्याच्यानंतर त्याच घटकाची मुलाला शंका आली की पुन्हा ते सगळं साहित्य मी वर्गात शिकवून होत नाही, बरं आपण हाताने दाखवतो किंवा तोंडी सांगतो। मग मी शिकवलेला एखादा प्रश्न एखादा घटक मुलाला जर पुन्हा कसाच पाहिजे असेल वारंवार न समजणाऱ्या मुलाला 4 वेळा सांगावं, मग असं काही योजना करता येईल का? अशा पद्धतीनं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्लाइडच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला तो असा की 9वी-10वीच्या रचना समजा आता वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून वर्तुळास स्पर्शिका काढायची तर पहिली स्टेप काय असेल, दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढा, म्हणजे मुलगा दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढा, ही पहिली स्टेप असेल। त्याच्यानंतर केंद्रापासून विशिष्ट अंतरावरती एक बिंदू घ्या, या पद्धतीने एक बिंदू घ्या। त्यानंतर तो बिंदू आणि केंद्र यांचा उपयोग करून दुभाजकाचे चाप मारले जाते एकमेकांना छेदणारे, त्या छेदनबिंदूतून रेषा काढली जाईल आणि ही रेष काढल्यानंतर हे अंतर घेऊन ठराविक त्रिज्येचं वर्तुळ काढलं जाईल
आणि या बाह्य पदातील बिंदूतून या वर्तुळात स्पर्शिका काढा. हे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन आणि याचा उपयोग सर वरच्या वर्गाला अतिशय चांगला असतो. गटामध्ये तर खूप चांगला उपयोग होतो. ऍक्युरसी आता प्रत्येक वर्गात ब्लॅकबोर्डवरती आले टाकलेलेच असतात असं नाही, मग आहे तेच आपण स्केल घेऊन दाखवतो. पण मुलांना हे प्रत्यक्ष मुलांची कृतीयुक्त सहभागी दाखवायचं असेल त्या स्लाइडचा परिणाम करायचा. उदाहरणार्थ आता जर विद्यार्थ्याला आलेख काढायचं म्हणजे तुम्ही प्रमाण घेतलं त्या प्रमाणानुसार ती पहिली स्लाइड त्यानुसार पहिला स्तंभ दुसरा स्तंभ अशा पद्धतीने सर्व स्तंभ तयार होईल. हा स्तंभ आलेखाचा अर्थ आयतालेख जोडलेला आहे. याच्या पुढचा प्रकार सर्व स्तंभांचे हे सगळे मिडपॉईंट आणि हे सर्व मिडपॉईंट 1 बाय 1 ड्रॉइंग केले तर वारंवार अवघड गोष्टी आहेत. म्हणजे आपण एखाद्या मुद्द्याचे 2 किंवा 3च गणित एक्सपेरिमेंट पण तीच गणित आपण एक्सपेरिमेंट केल्यानंतर अशा पद्धतीने जर स्लाइड तयार केल्या तर मुलगा त्याला हवा त्यावेळेस ते शिकू शकतो. या पद्धतीनं त्या स्लाइड तयार करतात. आणि सगळ्यात महत्वाचं त्रिकोणमिती प्रकरण शिकवायचं म्हटलं की खूप अवघड होतं. मग उन्नत कोण अवनत कोण अप्रत्यक्षपणे त्रिकोणमिती कसं पोहोचले हे सांगायचं झालं तर उन्नत कोण आणि अवनत कोण अँगल ऑफ इलिव्हेशन आणि डिप्रेशन संकल्पना सांगायच्या झाल्या तर तुम्ही नुसार या साधनाचा जो उपयोग केला. उदाहरणार्थ एक मुलगा एक हेलिकॉप्टर बघत आहे. एक मुलगा एक हेलिकॉप्टर तर ही असेल त्या मुलाची दृष्टी रेषा लाईन ऑफ विजन ची समांतर रेषा. हेलिकॉप्टरकडे पाहण्यासाठी त्याला या पद्धतीने आपली नजर वरती वळवायला लागते म्हणजे ही त्याची लाईन ऑफ विजन असते. आणि इथं जो लाईन ऑफ विजन आणि क्षितिज समांतर रेषा यांच्याशी झालेला जो अँगल असेल तो असेल अँगल ऑफ इलिव्हेशन. या उलट एखादी व्यक्ती दीपगृहावर उभी असेल आणि समुद्राच्या जहाजाकडे किंवा नावेकडे जर ती बघत असेल तर ही त्याची पहिली दृष्टी रेषा असणार आहे सरळ समोर क्षितिज समांतर आणि ही नजर वळवून त्याला तो ते जहाज किंवा नाव बघावं लागेल. हे असेल अँगल ऑफ डिप्रेशन. आणि ह्या कन्सेप्टवर आधारित मग मुलांना आपण सांगू शकतो की उंची आणि अंतर अप्रत्यक्षपणे बाळगून हिमालयाची उंची सांगितली जाते पण प्रत्यक्ष कोणी मोजतो कशी मोजतो तिथून ग्रहाचं अंतर कसं काढलं जातं ह्या संकल्पना जर समजून सांगायच्या झाल्या तर चौथ्या अभ्यासामध्ये त्यांना काही उदाहरण आहेत. ते उदाहरण प्रॅक्टिकली आपण त्यांना सांगू शकतो. किंवा एक व्यक्ती एका चर्चपासून अगदी त्या मीटर अंतरावरती उभी आहे. ही व्यक्ती या चर्चच्या टोकाकडे पाहत असताना समजा 45 अंशाचा अँगल ऑफ इलिव्हेशन होत असेल तर त्या चर्चेची उंची थेरॉटिकली कशी काय तिथं राईट अँगल ट्रायंगल तयार ही त्याची नजर असेल हे ते अंतर असेल आणि ही जर उंची आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल म्हणजे शेवटी त्या व्यक्तीची उंची त्याच्यामध्ये काय केली जाते तर आपण टॅन रेशो घेऊ शकतो. टॅन रेशो अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड आणि टॅन 45 ची व्हॅल्यू 1 असते. या कॅल्क्युलेशन वरून आपण ते अंतर काढू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा या साधनाचा उपयोग म्हणजे आपण गट करून गटामध्ये हे कार्य घेऊ शकतो. म्हणजे एका 5वीच्या विद्यार्थ्याला सांगितलं बाळा हे उदाहरण कर समजून घे आणि याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे समजा हे ऍडिशनचं उदाहरण आहे तर ते कालावधीचे असेल मापाचे असेल या पद्धतीने तो तक्ता असल्यानंतर ती युनिट कोणती दिलं तो संख्या लिहून यानंतर बेरीज करते म्हणजे बघेल वापरतो तशा स्टेप आहे. मग ती संख्या जर 60 पेक्षा मोठी असेल तर त्याच्यातून 60 वजा करेल आणि 1000 या बाजूला मिळवेल या पद्धतीने तो समजून घ्या. साधनाचं वैशिष्ट्य म्हणजे सर सगळ्या संकल्पना ह्या साधनाच्या सहाय्याने स्पष्ट होतात. अतिशय स्वस्तात आहे. पॉलिथिनच्या साध्या लागायचं आणि परमनंट मार्कर त्यांच्या सहाय्याने आपण करू शकतो. अतिशय टिकाऊ साधन आहे आणि मुलं अगदी आनंदाने हे वापरू शकतात. याच्यामध्ये त्या कन्स्ट्रक्शन अशा पण पॉकेट सुद्धा करू शकतात. मुलांना प्रकल्प सुद्धा देऊ शकतात.